तपोवन येथील प्रास्ताविक विकास कामांच्या पार्श्वभूमीवर झाडे तोडली जाण्याची भीती व्यक्त होत असताना राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी आश्वासन दिले आहे। त्यांनी स्पष्ट केले की तपोवन परिसरातील एकही झाड तोडले जाणार नाही। विकास कामे राबवताना पर्यावरणाचा समतोल राखला जाईल आणि नाशिककरांच्या भावनांचा आदर केला जाईल, असे त्यांनी नमूद केले। झाडे वाचविण्यासाठी पर्यायी मार्गांचा विचार केला जाईल, अशी ग्वाही महाजन यांनी यावेळी दिली। ती सगळी जुनी झाडं आणि वटवृक्ष मोठी झाडं आहेत, ती अशाच्या बुंडे झाडं आहेत। आता काय करतात, लोकांना जागा दिसते की जाऊन तिथे झाडं लावतात, वृक्ष पण तिथे करतायत। पण आता मला सांगा, जर तुम्ही 10-10 वर्षांनी तिथे, आता मागच्या वेळेला आता आपण जेवढी टेंट लावली तेवढी टेंटाला लावायचे आहेत, जेवढी जागा मागच्या वेळेला मोकळी होती, मग या 7-8 वर्षामध्ये ती झाडं लागलेली आहेत। मला वाटतं अन्य ठिकाणी भरपूर जागा आहेत। आता साधुग्रामच्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी त्यांचा निवास असतो। आता ते तुम्ही सगळी झाडं लावून टाकली तर त्यांनी राहायचं कुठे? आणि त्याचं एक वेगळं महात्म्य आहे। आपले तुम्ही धार्मिक भावना लोकांची समजून घ्या। आता ठीक आहे, आपण म्हणतायत त्याच्याबद्दल कोणाचं मला वादच नाही की झाड तुटताच कामा नाही, पण मागच्या वर्षी 12 वर्षापूर्वी मागच्या कुंभमेळ्याला जी व्यवस्था होती तेवढी तर करू की नाही आपण? त्याच्या व्यतिरिक्त आम्ही 1 फुटे जागा घेणार नाही, 1 फूट पण घेणार नाही। पण मग मध्ये जी मग झाडं उगवलेली आहेत, रोपटी उगवलेली आहेत, काही लागलीच झाडं, ती आम्ही सगळी खालूनच काढू, मुळासहित काढू आणि त्यांना दुसऱ्या ठिकाणी आम्ही लावून देऊ। एकही झाड तुटता कामा नये। मंडपासाठी त्या कुठे तुम्ही वृक्ष तोडतायत, झाडं तोडतायत, असं होणार नाही। ते गरज पडेल, मी माननीय मुख्यमंत्री मोदींशी बोललेलो आहे, गरज पडेल तसं असेल, झाड तोडून कोणी करत असेल तर ते रद्द करा, माननीय मुख्यमंत्री मोदींनी सांगितलेलं आहे। हो, आणि पाहणी केली ज्या ठिकाणी ही झाडं जे आहेत ते लावली जाणार आहे, कशा पद्धतीचं नियोजन करण्यात आलं आहे, किती झाडं मागवली जात आहे आणि नेमकी काय माहिती? तपोवनातील साधुग्राम आहे त्या ठिकाणची झाडं तोडण्याबद्दल खूप जे वृक्षप्रेमी आहेत, निसर्गप्रेमी आहेत, त्यांचं आंदोलन सुरू आहे। वेगवेगळ्या संघटनाही त्यात उतरलेल्या आहेत। त्या ठिकाणी आधी सांगण्यात आलं की 1700 झाडं आम्ही तोडणार आहोत। काही झाडांवर मार्किंग, चांगलं नियोजन हे फक्त महाराष्ट्रात केलं गेलेलं आहे, कधी नव्हता। तो 1 नंबर महाराष्ट्राला पहिल्यांदा या ठिकाणी इरिगेशन खात्यामध्ये मिळालेला आहे। त्यावरून आमच्या खात्याचं काम कसं चाललेलं आहे, राज्याचं काम सगळ्याच क्षेत्रामध्ये किती वेगाने चाललेलं आहे हे आपल्या लक्षात येईल। या निर्णयामुळे तपोवनातील झाडे वाचविण्यासाठी आवाज उठवणाऱ्या पर्यावरण प्रेमींना आणि स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे। RB न्यूजसाठी पांडुरंग भांगरे, मोखाडा।